नमस्कार, मी आहे साक्षी. वेलकम बॅक टू माय चॅनल वंडर साक्षी ब्लॉगमध्ये. तर रात्री मी जे सगळं आईस्क्रीमचं बनवायला ठेवलं होतं, आज मी ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते. तर तुम्हाला दाखवते मी काल जे रात्री कसं भिजवलं. हे असं होतं. तर आता हे सगळं मी मिक्सरमधून वाटून घेते. थोडंसं मी याच्यात डार्क चॉकलेट नाही, शुगर फ्री अमूलचं चॉकलेट टाकून बघते. का त्याच्यात कांदा टाकायचा आहे? तर असं एका मी डब्यात आता हे काढून घेतलंय. आता हे मी जे पण दिवसभर आता हे रेफ्रिजरेटरमध्ये जाईल. तर नाश्ता मी हा डोसाच घेतलाय. ते पीठ खूप उरलं होतं म्हणून. तर आता दुपार झाली आहे. तर मी नाश्ता झाल्यानंतर एक झोप काढली. मला खूप झोप येत होती म्हणून. तर आता जेवायला काय बनवायचं म्हणून मी ही कच्च्या कांद्याची चटणी बनवली, ज्याच्यात काहीच नाही, फक्त कांदे कापायचे आणि आपल्या शेंगदाण्याचं कूट आणि गरम तेलाची फोडणी द्यायची, ज्याच्यात थोडंसं गरम तेल झालं की गॅस बंद करून लाल तिखट टाकायचं आणि ती फोडणी ह्याच्यात टाकून द्यायची. एवढीच ही सुक्या म्हणजे कच्च्या कांद्याची चटणी असतात. आता ही मी खाते चपाती सोबत. तर आता दुपारचे 3 वाजले आहेत. तर मग मी जी सकाळी जी आईस्क्रीम ठेवली होती, मी विचार केला की ती ऑलमोस्ट झाली असेल, कारण की आपण 1 डिग्री सेल्सिअसला ठेवलं होतं ना. तर मी तुम्हाला दाखवते कशी झाली असेल ती आईस्क्रीम. तर आता ही आईस्क्रीम खाऊन बघते मी कशी झाली आहे. एकदम वाईट पण नाही झाली आहे, चांगली टेस्ट करते. ओट्स जे मी टाकले होते, मी जास्त नव्हते टाकले, पण त्याचा जास्तच फ्लेवर येतो ओट्सचा. सिक्स पॉईंट दिल मला आउट ऑफ 10. 4 मार्क्स कापते मी. तर आता मम्मीला मी आईस्क्रीम दिली बनवलेली, ती टेस्ट करते कशी लागते. छान. नाही, खरं खरं सांग, व्हिडिओमध्ये नाही को सांगू की छान आहे, खरं सांग कशी झाली. म्हणजे फर्स्ट ट्राय चांगला आहे तुझा. आणि मी त्यासोबत आता रात्रीचे जेवण फ्लावरची भाजी आणि भाकर घेते आणि ती खाते आता मी. असा होता आजचा माझा व्लॉग, जो आज मी कसा स्पेंड केला माझा डे. तुम्हाला जर माझा हा व्लॉग नक्कीच आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम करत जा. बाय.